लेकर मध्ये वर वरच्या वर बस काय काढून नाही काढायचं. येवला हे पैठणीचं माहेरघर आहे. पैठणी आत्तापर्यंत आम्ही 20 प्रकारचे विणकाम केले. गणपती, महादेव, साईबाबाची आरती भरपूर विणकाम तयार केले. मी लहानपणापासून आम्ही काम करत आलो. माझ्या माहेरी पैठणीचं काम होतं. मग माझं लग्न झालं तेव्हा मग आम्ही एक माग टाकला. एक मागापासून 20 माग तयार केले.
20 मागापासून 50 माग तयार केले. आम्ही महिलांना शिकवतो. आत्तापर्यंत 100 महिला शिकल्या आणि काही महिलांनी घरी मागं टाकले. आता 20 महिला आहेत अजून कामाला. त्या 8 तास काम करतात. घरकाम करून ते पैठणी विणायला घरी इथे येतात आणि येवल्यात आमच्याकडेच फक्त पैठणी शिकवल्या जाते. एक महिन्यात ट्रेनिंग पूर्ण होती आणि ते स्वतः शिकतात आणि काही महिलांनी घरी मागं टाकले आणि काही महिला इथं येतात. माझं नाव पूनम नितीश कटारे. माझं माहेर येवला, सासर सिन्नर. मी लग्नाच्या आधी मागकाम करायचे. आता मला आवड असल्यामुळे मी सिन्नरलाही माग टाकलेलं आहे. तर मला ह्या पैठणीची खूप आवड असल्यामुळे मी तिथे टाकलं आहे माग. माझं नाव पल्लवी नाकोड. लग्नाच्या आधी माग म्हणजे माहिती नव्हतं, तर लग्न झाल्यावर मी शिकले आणि ट्रेनिंग वगैरे घेतली आणि आता मी ऑल ओवर, ब्रॅकेट, लोटस, मुनिया सगळ्या पद्धतीचे मी नग काढू शकते. घरकाम करून मी हे सगळं करते. आणि रेश्मा जगदीश मारूरकर. आणि मी पहिली मुनिया शिकली होती. मुनिया शिकता शिकता मी मग पूर्ण काढायला लागली. काढल्यानंतर मग हाफ कॉलर काढायला लागली. त्याच्यानंतर फुलावर काढायला लागली. मग त्याच्यानंतर मी स्वतःचा माग टाकला आणि त्याच्यानंतर मी महिलांना शिकवायला सुरुवात केली. माझं नाव सलोनी नाकोड. मला लहानपणापासून हे काम येतं. मी माहेरी असताना पण करायची आणि इथे पण करते. 10 वर्ष झाली मला हे काम येतं आणि इथे नाकोडमध्ये शिकते. खूप छान शिकवता इथे आणि ट्रेनिंग पण खूप छान देतात. फ्रीमध्ये आहे इथे. खूप छान ट्रेनिंग देतात. माझं नाव आरती टाक. शिक्षणाचा माझा हेतू होताच, पण अजून साईड बिझनेस म्हणून काहीतरी मम्मीला मदत व्हावी म्हणून मी पैठणी काम शिकले. नाकोड पैठणीमध्ये मी शिकले. माझी लहानपणापासून इच्छा होती शिकायची. मग मी इथे आले. मला त्यांनी ट्रेनिंग दिली चांगलं. आता मी पूर्ण करू शकते. कोणती पण डिझाईन आता काढू शकते. मला वडील नाही आहे, म्हणजे माझ्या मम्मीला पण हातभार होतो म्हणून मी हे काम शिकले.